चला 6:30 झालेले आहेत, सगळे आलेले आहेत समोर. वा क्या बात आहे. चला अख्खा महाराष्ट्र समोर तयार आहे आपला आजचा कार्यक्रम बघण्यासाठी. आणि मी आशिष तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो तुमच्या लाडक्या नव्या कोऱ्या कार्यक्रमात. त्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. आज आपण मुंबईत परेल येथील श्रम साफल्य सोसायटी मध्ये आपण इथे आलेलो आहोत. हा सगळ्या जणी आलेले आहेत, छान वाटते, मस्त वाटते. हा चला तर आपण सुरू करूया. अजिबात वेळ घालवायचा नाही, कारण सगळ्यांचा हट्ट असतो की आम्हाला इथे आल्यानंतर आम्हाला खेळायचंय, माहेरबद्दल बोलायचंय. तर आपण पहिला खेळ सुरू करूया, ज्याचं नाव आहे खेळ खेळूया खुल्लम खुल्ला. आणि यामध्ये मी एक वाक्य देणार आहे. ते वाक्य वेगवेगळ्या मूडमध्ये बोलून दाखवायचे. ते वाक्य असं आहे, धनी ओ धनुटली, माझं तुमच्यावर लई प्रेम आहे पण तुमचंच नाही. हे वाक्य बोलून दाखवायचंय, पण वेगवेगळ्या मूड मध्ये. उजव्या बाजूने सुरुवात करावी नेहमी, है की नाही? तर तुमच्याकडनं सुरुवात करूया. ठीक आहे ताई, माईक घ्या. आता हे वाक्य वेट लिफ्टिंग करता करता बोलायचंय. हा वेट लिफ्टिंग असेल ना. हा व्हेरी गुड. हा धनी धनुटली, मला तुमच्यावर लई प्रेम आहे. ते हातात धरले ते पाडलं तुम्ही खाली. आणि इतकं सहज. धनी धनुटली, मला तुमच्यावर लई प्रेम आहे पण तुमचंच नाही. जवळ जवळ बाईक वरती बसल्यासारखं वाटतंय. धनी 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 धनुटली, माझं तुमच्यावर लई प्रेम आहे पण तुमचंच नाही. हे असं करायचं. धनी धनुटली, माझं तुमच्यावर लई प्रेम आहे पण तुमचंच नाही. सगळ्या धनीचा राग माझ्या पायावरती काढलेला आहे. तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आता हे वाक्य बोलताना तुम्ही गात गात बोलायचं. धनी धन काय धनोतली, माझं तुमच्यावर लय प्रेम आहे तुमचंच नाही. बरोबर. ह्याच्यात चाल कुठली आहे? ह्याच्यात गाणं कुठे आहे? गाणं धनी 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 हा बरोबर 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 आहे. हा बरोबर येते, बरोबर येते. हा धनी धनी धनोत धनोतली, माझं तुमच्यावर लय प्रेम आहे पण तुमचंच नाही. बरोबर. बरोबर बोलली ना. आता हे जर भाऊजी बघतील. भाऊजी समोर आता अजून एकदा होऊन जाऊ दे. गाणं व्यवस्थित. हा व्हेरी गुड. हा हा धनी धनोतरी, माझं तुमच्या लई प्रेम आहे तुमचंच नाही. झालं बस झालं. चला एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. चला हे वाक्य ना तुम्ही चला लाजत लाजत बोला. धनी धनुकली, माझ नाही पण मी काय नाही बोलत आहे. मी काही नाही. हा धनी धनुटली, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे पण तुमचंच नाहीये. ह्याच्यात कुठे लाज आहे मला सांगा. ही जवळजवळ धमकी वाटली मला. धनी हा धनुकली, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे पण तुमचंच माझ्यावर नाहीये. चला जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आता हे वाक्य बोलताना तुम्ही हा प्रत्येक शब्द बोलत की उडी मारायची. हा धनी धनुटली, माझं तुमच्यावर. हा कळलं तुम्हाला? रेडी. हा धनी हा धनुटली, माझं तुमच्यावर लई प्रेम आहे पण तुमचंच नाही. हा धनी हा धनुटली, हा. माझं तुमच्यावर लई प्रेम आहे हा. पण तुमचंच नाही. हा धनी हा धनुटली, हा माझं तुमच्यावर लई प्रेम आहे ये धुवून. पण तुमचंच नाही. ए धुबुन. हा परत. धनी
ये धनुटली ये माझं तुमच्यावर लई प्रेम आहे ये पण तुमचंच नाही ये कोण आहे रागीत कोण आहे जरा? रागीत मीच आहे थोडं बहुत हो ना हे वाक्य रागात बोलायचं वाक्य पूर्ण झाल्यानंतर एक फाईट मारायची म्हणजे हा धनी धनुटली माझं तुमच्यावरती लई प्रेम आहे पण तुमचंच नाही ये भेशूम धनी त्या हातात नाही पकडा धनुकली हा माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे पण तुमचंच नाही धनी हा. माझं तुमच्यावर धनुटली खूप कोण बोलणार धनी धनुटली. धनुटली माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे पण तुमचंच नाही भेशूम हा धनी हा. धनुटली हा. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे पण तुमचंच नाही हा अजिबात रागात नव्हतं धनी धनुटली हा दशावतार झाला पाहिजे ते कम्प्लीट तुम्ही तर बघितलं असेल दशावतार तुम्हाला माहितीच असेल हे की नाही त्यातलं राक्षस होतो ना राक्षस त्यातला. येणार 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 काय नाही धनी माझं तुमच्यावर लई प्रेम आहे पण तुमचंच नाही अजून एकदा हा धनी हा धनुकडी धनुकडी ही आता कुठली धनुकडी धनी हा धनुकली धनुटली हा माझं तुमच्यावर लई प्रेम आहे पण पण तुमचंच नाही आणि ज्या ताईने उत्तम सादरीकरण केलं त्या ताईला आपण देणार आहोत सन मराठी वाहिनीकडून खास बक्षीस जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे जोरदार टाळ्या ह्या ताईंना द्या बालपणात होती तेव्हा भूक लागली की आई बालपणात होती तेव्हा भूक लागली की आई रडू आलं तर आई शाळेत जायचं असेल तर आई आणि कुशीत शिरायचं असेल तर आई मग आता आठवण येते तेव्हा कुठे असते ग आई आता आठवण येते तेव्हा कुठे असते ग आई सासरी असताना खरं तर ह्याच सगळ्या आठवणींना उजाळा मिळत असतो माहेरच्या आठवणींमध्ये जात असतात आणि आपल्या आजच्या या 16 सख्यांचा ह्या कार्यक्रमातील आपण जेव्हा ह्या माहेरच्या आठवणींमध्ये जात असतो तेव्हा सगळ्याच ताई खूप भावूक होत असतात आठवणींमध्ये जात असतात आज सुद्धा ह्या ताईंबरोबर आपण माहेरच्या आठवणींबद्दल गप्पा मारणार आहोत आणि त्यासाठी जाणार आहे मी या ताईंकडे ताई तुमचं नाव सांगा माझं नाव हेमांगी ओमकार गोडे हेमांगी ताई कोण येतं डोळ्यासमोर जेव्हा आपण माहेर हा शब्द उच्चारतो तेव्हा माझे वडील वडील 2009 मध्ये मी 12ची एक्झाम देत असताना माझे वडील एक्सपायर झाले त्यानंतर मला असं कोणीच भेटलं नाही की ती वडिलांसारखं मायेने मला प्रेम करतील किंवा हक्काने मला ओरडतील जेव्हा तुमचं लग्न ठरलं कन्यादानाचा विधी सुरू होता अर्थात त्यावेळेला बाबा नव्हते काय वाटलं होतं डोळ्यात काय विचार आला होता माझ्या मोठ्या बहिणीचं लग्न झालं ते कन्यादान माझ्या मामाने केलं होतं सेकंड जेव्हा मी 2 नंबर बहीण माझ्यापेक्षा लहान एक आहे माझं लग्न झालं त्यावेळेला सुद्धा असाच विषय निघाला की कन्यादान कोण करणार मग होता माझा मामाच तर माझ्या बहिणीने सांगितलं होतं मामाला करायचं आहे कन्यादान करू देत पण मी 2 नंबर आहे ती मोठी होती माझ्यापेक्षा तर माझं कन्यादान तिला करायचं होतं तर एक तर माझ्या मामाने माझं कन्यादान केलं आणि दुसरं माझ्या मोठ्या बहिणीने केलं बहिणीची अशी इच्छा होती की मी तुझं कन्यादान हां आणि माझी अशी इच्छा होती की माझ्या बारक्या बहिणीचं कन्यादान मी करावं तर माझ्या बारक्या बहिणीचं कन्यादान मी केलं किती सुंदर गोष्ट आहे पण माझ्या आईला एक असं वाटून राहिलं होतं की 3 मुली आहेत कन्यादानासारखं दुसरं दान कोणतंच नाही आहे पण माझ्या आईच्या नशिबात ते नव्हतं 3 मुली पदरात असताना पण तिला कोणाचंच कन्यादान करायला भेटलं नाही काय जेव्हा माहेर सोडून सासरी जात होतात काय वाटत होतं आईने तर सांगितलं होतं की काही असेल कोणाच्याच पुढ्यात हात नाही पसरायचे तुझी जबाबदारी तुला स्वतः घ्यायची कोणावरही डिपेंड राहायचं नाहीये तुम्ही म्हणालात की तुमच्या छोट्या बहिणीचं कन्यादान तुम्ही केलं हां ते कन्यादानाचा विधी करत असताना काय डोक्यात चाललं होतं की आज आता बहिणीला तुम्ही सासरी माझ्या डोक्यात हेच होतं की हे मला करायचं नव्हतं आज माझे वडील असते तर माझ्या आईला ते
पुण्य भेटलं असतं करायला. फक्त माझ्या डोळ्यासमोर माझी आई होती की आज फक्त वडील नाही आहेत म्हणून माझ्या आईला हे करायला भेटत नाहीये. माहेरचा उंबरा ओलांडताना काय मनात होतं? त्यावेळेला मनात असं होतं त्या रात्री तरी, म्हणजे त्या दिवशी पण मी घर ओलांडताना आणि आदल्या रात्री पण असं होतं की मी गेले तर कसं, म्हणजे माझ्या वडिलांची रिटायरमेंट पुढे 3 महिन्यानंतर होती. मग रिटायरमेंट नंतर त्यांचं कसं होणार. आणि आम्ही गव्हर्नमेंट क्वार्टर्सला राहत होतो त्यावेळेला. मुंबईत स्वतःचं असं हक्काचं घर नव्हतं. मग त्यावेळेला असं होतं की आता ह्यांचं कसं होणार, काय होणार. मग त्यावेळेला माझं असं बोलणं झालं होतं माझ्या आई वडिलांशी त्या रात्री, लग्नाच्या आदल्या रात्री, की काही झालं मी लग्न करून जरी गेले तरी मी तुम्हाला म्हणून टाकणार नाही. मीच मुलगी जरी असली तरी तुमचाच मुलगाच आहे असं समजा, आणि मी शेवटपर्यंत साथ देईन. आणि देवकृपेने मी, माझ्या बहिणीने आणि मी आमच्या दोघींमध्ये मिळून त्यांच्यासाठी घर घेऊन दिलं कल्याणमध्ये, आणि आज ते तिकडे राहत आहेत सुखाने. ताई, डोळ्यात पाणी आहे तुमच्या. कारण आज खूप आठवण येते त्यांची. कारण आता अशी परिस्थिती आहे की माझ्या बहिणीचं पण लग्न झालं गेल्या वर्षी आणि आता ते दोघंच असतात. मग ते कुठेही गेले, काही झालं तरी ती दोघंच असतात. आता एकमेकाला ती दोघंच आहेत. आम्ही फक्त म्हणजे गेलो तरी 1-2 दिवस राहून रिटर्न येतो. मग तेच दोघंच असतात ना, त्यामुळे वाईट वाटतं. बाकी काय. काय सांगाल तुम्ही आई बाबांना? मी एवढंच सांगेन की काही झालं तरी हार नाही मानायची. म्हणजे घाबरू नका, मी आहे, आम्ही आहोत दोघी पण त्यांना साथ द्यायला शेवटपर्यंत. काही लागलं झालं तर आम्ही आहोतच. कोण डोळ्यासमोर येतं माहेर म्हटल्यानंतर जास्त? बाबा आणि वहिनी ते नाही येत आता. बाबा आणि बहिणी. काय बाबांची आठवण तुम्ही सांगा? बाबा खूप प्रेमळ होते. माझे वडील शिकलेले नव्हते, पण आम्हाला त्यांनी सगळ्यांना शिकवलं. माझं ॲक्च्युली गावचं जन्म, गावाला मी वाढलेली. जेव्हा कॉलेजला वगैरे जायचं सगळे बोलायचे, याची अगं मुली कामाला लागून याला पगार आणून देणार आहे का, कशाला मुलींना शिकवतोय. पण माझे वडील बोलायचे नाही, हे माझे मुलंच आहे. आम्ही 3 बहिणी आणि 1 भाऊ. पण आमच्या 3 पण बहिणींच्या बाबांनी सगळ्यांचे ग्रॅज्युएशन कम्प्लीट केले, शिक्षण सर्वांचं केलं बाबांनी. आणि वाईट एवढंच वाटलं की लाजच्या क्षणात जरा त्यांना आजारी होते, त्रास झाला. आणि त्यानंतर वहिनी, बाबांना 6 महिन्यानंतर वहिनी माझी ऑफ झाली कोरोनामुळे. ती पण खूप चांगली होती, खूप म्हणजे खूप. म्हणजे आमच्यात नणंद भाऊचं असं कधीच नव्हतं. आम्ही जायच्या अगोदरच आमच्यासाठी सर्व रेडी असायचं. काय आम्हाला द्यायचं, ताईला हे द्यायचं, ते द्यायचं, ते द्यायचं, ते द्यायचं. एवढी वहिनी चांगली होती. बाबांचं दुःख पचवतोय कुठे, नाही तर बहिणीचं आलं ते खूप त्रासदायक होतं मायाचं. पण वहिनीमुळे थोडंसं आम्ही खचले गेलो. कन्यादानाला जास्त रडली, खूप रडले असतील ना बाबा? मी सगळ्यात लहान, त्याच्यामुळे बाबांना जास्त आठवण येत होती. कसं आहे की इथून जाताना तुम्ही अगदी आता छान आनंदात जाल की कोणाकडे तरी आपण व्यक्त झालो, बोललो आपल्या मनात. हो हो, आणि बरोबर. आम्हालाही खूप छान आणि वाटलं. म्हणजे तुम्ही माझ्या बाबांची आठवण काढून दिली, ते माझ्या नेहमी हृदयात आहे. का कोणाच ठाऊक, सकाळी पण मला त्यांची आठवण आलेली. आता मी बाहेर गेली तेव्हा पण आली असेल, आणि तुमच्या निमित्तानं आज आले. खरंच तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद की तुम्ही त्या माझ्या आठवणींना अजून त्यात उजळा दिला. माहेर म्हटल्यानंतर डोळ्यातून पाणी हे येणारच, पण आता त्याच सगळ्यांच्या चेहऱ्यावरती हास्य आणण्याचं काम या त्यांच्या भावाचं आहे. आणि तेव्हा आपण जाणार आहोत आपण पुढच्या खेळाकडे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि ज्या खेळाची तुम्ही सगळे वाट बघताय तो खेळ आता आपण सुरू करणार आहोत, ज्या खेळाचं नाव आहे संगीत, अभिनय, नृत्य, खुर्ची. आमच्या फांदीवर मस्त चाललंय आमच्या फांदीवर मस्त चाललंय आमच्या फांदीवर मस्त चाललंय आमचं, हे आमच्या फांदीवर मस्त चाललंय आमचं. हा, लवकर 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 बसा. हा, व्हेरी गुड व्हेरी गुड. हा, आय आय आय, लवकर लवकर. किती आहे? चलते चलते रुकती है या रुकते रुकते चलती है तू.
ये चलते चलते रुकती है या रुकते रुकते चलती है, तू रुकती है तो रुकती है, पर काय को यूं पलटती है, तू यायला तिच्या मायला तेरे चाल का ये ताल है कमाल, हळू 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 चाल, ये बोरी जरा हळू 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 चाल. हा 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 लवकर 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 लवकर. हा व्हेरी गुड. एक मिनिट तुम्ही मागे आलात, असं जायचं तर मागे आलात दोघी मागे पडल्या, त्याच्या जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि ही खुर्ची या दोन्ही ताईंची नाहीये, तर जोरदार टाळ्या ताई आईंसाठी होऊन जाऊ देत. नखवा रे नखवा कोलीत ऐसी कोई ना है कोली वाऱ्या मंदी है, नखवा रे नखवा कोलीत ऐसी कोई ना है कोली वाऱ्या मंदी, तेरी दीवानी जी तेरी दीवानी हूँ बस मुझे जाला मंदी, तक तेरा जालिया समिंदरा मंदी, नखवा बस मुझे जाला मंदी. बापरे. संगीत अभिनय नृत्य खुर्चीमध्ये ज्या ताई विजेत्या झालेल्या आहेत त्यांना आपण देणार आहोत सन मराठी वाहिनीकडून ही भेट वस्तू. खूप छान वाटतंय, तुम्ही सगळ्याजणी खूप छान एन्जॉय करतायत, मस्त वाटतंय आणि असंच हसत राहा. तुम्ही माहेरी आल्या म्हटल्या तर अशीच थट्टा मजा मस्ती मस्करी होत असणार, खेळ खेळले जाणार, माहेरच्या आठवणींमध्ये जाणार. पण त्याचबरोबर आपण एखादा अबोला सुद्धा आपण दूर करत असतो, कारण आपल्या चुकभूल द्यावी घ्यावी ह्या भागात आपण कोणाबरोबर भांडण झालं असेल, ते नातं दुरावलं असेल तर ते जवळ आणण्याचा प्रयत्न करत असतो, तो अबोला आम्ही दूर करण्याचा प्रयत्न करत असतो. आज सुद्धा आपल्या ह्या ताईंमध्ये एक ताई अशी आहे की तिचा कोणाबरोबर तरी अबोला आहे, तो कोणाबरोबर आहे, का आहे, कशामुळे आहे ते त्या ताईंकडूनच जाणून घेऊया. आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचे. ताई तुमचं नाव सांगा. माझं नाव दीपाली लोखंडे. दीपाली ताई, कोणाबरोबर अबोला आहे? माझ्या छोट्या जावेबरोबर अबोला आहे. आणि किती वर्ष हा अबोला आहे? आता 1 वर्ष झालं माझं तिच्याशी अबोला आहे. 1 वर्ष. मला सवय आहे पटकन तोंडावर बोलायची, फटकळ बोलायची, तर मी नेहमी बोलते, म्हणजे ज्याचं चुकतं त्याला सांगते. तर तिला काय माझा कशाबद्दल मी पटकन काय शब्द बोलली त्याच्याबद्दल राग आला काय माहिती. मी तिला माझ्या लहान बहिणीसारखं मानलं, एकदम माझी लहान बहीण असं. माझ्या घरात काही प्रोग्राम असेल की तिला पहिले सांगायची 2 महिने आधी, तेव्हापासून दोघी आम्ही तयारी करायचो. पण तिने आता माझ्याशी का बोला धरलंय तेच मला नाही माहिती. मला खूप त्याचं दुःख होतं, वाईट वाटतं. त्या 1 वर्षात कधी जाणं येणं झालं नाही तुमचं? नाही, मी गेलीच नाही. मग ती आपल्याशी नीट बोलतच नाही तर मी कशी जाणार. ताई आज तुम्ही जसं माझ्याकडे इथे व्यक्त झालात, बोललात, समजा समोर तुमची छोटी जाऊ उभी आहे, काय सांगाल तुम्ही तिला? का नाही बोलत? मी तिला एवढंच सांगेल की माझं काही चुकलं असेल तर मला माफ कर, पण असं अबोला धरू नकोस आणि माझ्यापासून लांब राहू नकोस. काय असेल ते मला स्पष्ट बोल, किंवा माझं काय चुकलं असेल तर मला सांग स्वतः, आणि माझ्याशी बोलायची बंद होऊ नको आणि माझा अबोला धरू नको. प्लीज माझ्याशी तू बोल. ताई तुम्ही आज इथे माहेरी आलेला आहात आणि माहेरी आल्यानंतर ज्या हक्काने तुम्ही माझ्याकडे या सगळ्या गोष्टी सांगतायत, मनातली ही खंत बोलून दाखवत आहे, तर मी सुद्धा एक लहान भाऊ म्हणून मी तुमच्या वतीने नक्कीच प्रयत्न करेन. आणि मी तुमच्या ज्या सख्या जाऊ आहेत मी त्यांना नक्कीच सांगेन की ताई आज ताईंनी सगळ्यांसमोर, ह्या सगळ्या सख्यांसमोर आणि अख्ख्या महाराष्ट्रातल्या ह्या सगळ्या रसिक प्रेक्षकांसमोर त्यांनी त्यांची चूक मान्य केली आहे. अर्थात त्यांना ही चूक माहीत पण नाहीये की नक्की त्यांच्याकडनं काय बोललं गेलंय किंवा काय झालंय त्यांच्याकडनं, तुम्ही हा अबोला का त्यांच्याशी तुम्ही धरलाय हे त्यांना माहीत देखील नाहीये. पण तरी सुद्धा त्या मोठ्या मनाने आपली चूक कबूल करतायत, तुम्हाला सॉरी म्हणतायत, तुमची माफी मागतायत. का तर त्यांना सॉरी म्हटल्यामुळे आपण चुकलोय असं होत नाही. आपल्या समोरची ती व्यक्ती महत्त्वाची असते आपल्या आयुष्यात, म्हणून आपण कमीपणा घेतला जातो आणि तो मोठेपणा ताईंनं दाखवलेला आहे. तर मला असं वाटतं की आता तुम्ही सुद्धा तुमच्या मनाचा मोठेपणा दाखवावा. ताईंनी 1 पाऊल पुढे घेतले, तुम्ही 2 पावलं पुढे या की, आणि एक फोन करा की, आणि त्यांना सांगा की मी येते, चूक झाली असेल माझ्याकडून सुद्धा, मी पण थोडं जरा अडून धरलं, पण ठीक आहे, माझंही तुझ्यावरती तितकंच प्रेम आहे, बोला ना प्रेमाने, काय होतंय, सगळे प्रॉब्लेम तिथेच संपून जातील. पण ताई तुम्ही आज इथे माहेरी आलाय तर तुम्हाला मी असंच जाऊ देणार नाहीये, तुमची ओटी भरली जाणार. आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करेन की ताई तुम्ही इथे यायचे आणि ताईंची ओटी भरायची. संसारात रमले मी तरी माहेर आठवते,
पोटी भराया पाठवते. पुन्हा पुन्हा तुम्ही या, पुन्हा पुन्हा आपण अशीच धमाल मजा मस्ती करणार आहोत. आणि खरंच सांगतो खूप छान वाटलं. म्हणजे तुम्ही इथे येऊन स्वतःसाठी जगलात, स्वतःसाठी तुम्ही तो आनंद उपभोगलात, हे खरंच बघून खूप छान वाटलं या भावाला. आणि खरंच असं वाटत असतं की ना अजून थोडं खेळूया ना, आल्यासारखी ताई अजून 2 दिवस राहा ना, असं खरंच मनापासून वाटत असतं. पण आपल्याला आजच्या भागापुरता थांबावं लागणार आहे, कारण वेळ झालेली आहे संध्याकाळची, अर्थातच दिवे लावायची वेळ झालेली आहे. आणि सन मराठी वाहिनीवरील तुमच्या सगळ्या आवडत्या मालिका पाहण्याची सुद्धा वेळ झालेली आहे. तेव्हा दिवा लावूया देवापाशी, उजेड पडेल मग तुळशीपाशी, माझा नमस्कार सर्व देवांपाशी. तर अशीच धमाल मजा मस्ती करायला आपण भेटूया पुढच्या भागात, ज्या कार्यक्रमाचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा